काय सांगायचं? त्यांना काहीतरी सांगावं लागेल. बघू, काहीतरी मार्ग निघेलच. आणि देवी, तुम्ही तुमच्या आईलाही वचन दिलंय, त्याचं काय? मी आईला वचन दिलंय की मी गाव सोडून जाईल आणि मी ते वचन नक्की पाळेन. देवी, अहो हा तर शब्दांचा खेळ झाला. गावाला वाचवण्यासाठी आणि मदाचा अंत करण्यासाठी मला हा खेळ खेळावा लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आता मला महादेवांकडून योग विद्या शिकून घ्यायलाच हवी. आई, मी आले. मैत्रिणींना भेटून आले, त्यांचा निरोप घेतला. पण मी गाव सोडून चालले हे कुणाला सांगितलं नाही हं, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. आज रात्रीच निघूया आपण हं, माझ्या बरोबर. काही कुठं जायची गरज नाहीये जगदंबा. म्हणजे आमचं ठरलंय, तुला कुठं बी पाठवायचं नाही ते. काय हो? वय, तुला कुठं बी जायची गरज नाही, गावातच राहा. हे काय झालं अचानक? मी या गावातून बाहेर गेलेच नाही तर महादेव तरी मला योग विद्या कशी शिकवणार? माझी त्यांची भेट कशी होणार? काय करू आता मी? मोठं संकट कोसळलंय देवी. आपण एवढी मेहनत करून, एवढी तयारी करून सगळं नियोजन केलं, पण आता त्यावर पाणी पडतंय की काय? आता कसं काय करायचं? मलाही तेच कळत नाहीये नंदी महाराज. आई बाबा आधी माझ्या काळजीनं मला बाहेर पाठवणार होते, आता तिकडे गेले तरी मला पकडतील, म्हणून काळजीनं पाठवत नाहीयेत. देवी, मदराजाच्या त्रासातून गावाची कायमची सुटका करायची असेल तर तुम्हाला महादेवांची भेट घेणं आणि त्यांच्याकडून योग विद्या शिकणं अत्यावश्यक आहे. आता असा काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. ह्या पुढचा जो रिपू येणार आहे त्यात तुला अप्रत्यक्षपणे मदत करण्यासाठी हा मेंगाजीच उपयोगी ठरणार आहे. नियतीचीच ही योजना आहे. सापडला मार्ग, सापडला. कुठला मार्ग? ते बघा. नाही देवी, मी कशाला? काहीतरीच. तुला आता सोडतच नाही. तुला बी बघतोच मी. नंदी महाराज बघा, हे दोघही भांडतात, तोपर्यंत आपण इथून पळ काढूया. हो हो, चला. इकडे जायचंय. हो हो, जरा गोंधळच झाला. चला. सोड म्हटलं ना. अरे पण आपण दोघांनी तिला मदत केली तर? ती आता तर होती बाई, ती गेली कुठं? देवी, त्या दोघा पहारेकरांचा प्रश्न असा चुटकी सरशी सुटेल असं मला वाटलंच नव्हतं. हो काय वेड्यासारखं करत होते दोघं. मोहन हुशारीनं काम केलं का नाही? हो हो, अगदीच. आता ही अडचण तर दूर झाली, पण दुसरी कुठली अडचण म्हणालात तुम्ही? देवी, त्या दोघांना चकवा देऊन वेशीच्या इथून आपण बाहेर पडलो असलो तरी पुढे आता आपण कुणाच्या नजरेत येता कामा नये. आपलं गाव आणि चिंचपूर याच्यामध्ये भयंकर दाट अरण्य आहे. त्या अरण्यात आत्तापर्यंत गेलेला माणूस कधीच सुखरूप परतलेला नाही असं ऐकिवात आहे. म्हणजे नक्की काय? जरा स्पष्ट करून सांगा बरं. नेमकं कारण काय आहे ते मलाही माहित नाहीये, पण त्या अरण्यात रहस्यमय असं काहीतरी आहे एवढं खरं. आपल्याला जर ते पार करता आलं नाही आणि आपण तिथेच अडकून राहिलो तर? नंदी महाराज, आपल्या गावातल्या लोकांच्याच भल्यासाठी आपण हे करतोय ना. धोका असला तरी आपल्याला पुढे जावंच लागेल. आणि तुळजाई आहे की आपल्या पाठीशी. तिची साथ असेल तर कुठलंही संकट आपण पार करू. चला.
अशी गोष्ट जी आपण उजव्या हातात पकडू शकतो, पण तीच गोष्ट आपल्याला डाव्या हाताने पकडता येत नाही. ती म्हणजे आपला डावा हात. हे बघ, आपला डावा हात उजव्या हातात पकडू शकतो, पण डावा हात डाव्या हाताने कसा पकडणार? बरोबर आहे की नाही? उत्तर अगदी योग्य आहे. तू नुसती मायावी नाहीस, बुद्धिमानी आहेस. पण जो आता तिसरा प्रश्न मी तुला विचारणार आहे त्याचं उत्तर तुझ्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. ते उत्तर जर का तुला आलं, तू तुझ्या साथीदाराला जिवंत घेऊन जाऊ शकशील. पण ते उत्तर आतापर्यंत कुणाला काय आहे तिसरा प्रश्न? कान नाहीच मला तरीही मी ऐकतो, तोंड नाहीच मला तरीही मी शब्दात बोलतो. देहाविना हे जिवंत मी, वाऱ्यावरी सदा डोलतो मी. सांग बरं, मी कोण? हे खरंच अवघड आहे. ज्याला कान नाहीत पण तो ऐकतो, त्याला तोंड नाही तरी तो बोलू शकतो, तेही शब्दात. काय असेल हे? मला काहीच का आठवत नाहीये. कसं शोधायचं हे उत्तर? आज जरासाठी वाचलो आपण. ते भालदार आत घुसले असते ना तर काही खरं नव्हतं. पण आज मेंगाजी भाऊजी असं चांगलं कसं काय वागले? त्यांना समज कळलं होतं तरी बी त्यांनी काहीच उघड केलं नाही. त्याचं मन बी बदललं असेल. देवी आई कुठल्या मार्गाने आपल्याला मदत करेल काही सांगता येत नाही. आणि मेंगाची वाटतो तसा नसेल आत. कुठल्या तरी भीतीपायी त्या मदराच्या नादाला लागला असणार. तरी बी त्यांना सांगितलेलं विसरून चालणार नाही. ते सैनिक आले ना तर कठीण होईल समज. होय, धोका अजून टळलेला नाही. आपल्याला सावध राहायला पाहिजे पहिल्यापेक्षा जास्त. नाही नाही हरलीस तू. मला थोडा वेळ हवा. तुझ्याकडे वेळ असला तरी तुझ्या या साथीदाराची वेळ मात्र परत आली. त्याचे प्राण आधीच गेलेत, पण ते परत आणण्यासाठीचा कालावधी ही संपत चालणार. घाई कर, नाहीतर सगळाच खेळ संपेल. नंदी महाराज, माझी चूक झाली का हो? हे अरण्य भीषण आहे, इथे धोका आहे असं तुम्ही म्हणाला होतात, तरी मी इथून जायचा हट्ट केला आणि तुमचाच जीव संकटात सापडलाय. मला तुम्हाला गमवायचं नाहीये हो. काका, तुम्ही का या मुलांच्याच खेळताय? तू मला अडवू शकत नाहीस. देवी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. क्षमा करा, मला क्षमा करा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिध्वनी. आपण एखाद्या दरीच्या दिशेनं उभं राहून ओरडतो, तेव्हा कान नसतानाही तो आवाज ऐकला जातो. तोंड नसतानाही प्रतिध्वनी रूपात ते शब्द बोलले जातात आणि आपल्याकडे परत येतात. तिथे कोणाचाही देह नसतो. प्रतिध्वनी फक्त वाऱ्यावर डुलतो. हेच आहे ना उत्तर? उत्तर योग्य आहे बालिके. तू जिंकलीस. तीनही प्रश्नांची तू अगदी योग्य उत्तरे दिलीस, म्हणून 3 रंगांचं हे पाणी तुझ्यासमोर प्रकट झालं. हे तू तुझ्या साथीदाराला पाज. त्याचे प्राण नक्कीच परत येतील. देवी, देवी, मी इथे. माझे प्राण तर त्या यक्षाने. देवी, तुम्ही प्राण वाचवलेत माझे. नंदी महाराज, यांनी फक्त तुमचेच नाही माझेही प्राण वाचवले. मी एक यक्ष आहे. एका साधूच्या शापामुळे मी असुर झालो होतो. मला असा उशाप मिळाला होता की देवीचा एक अंश येऊन तुझी सुटका करेल, आणि आज तेच झालं. तुम्ही देवीचा अंश आहात का?
त्यांना बघता क्षणी तुमच्या लक्षात यायला हवं होतं, ह्या साक्षात तुळजादेवींचा अंश आहेत, जगदंबा. धन्य झालो तुमच्या दर्शनाने देवी. तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा देवी. आपला प्रवास संपत आला देवी. आता आपण चिंचपुरात दाखल होतोय. तुळजादेवींच्या वास्तव्याने पावन झालेलं चिंचपूर, तुळजादेवींचं चिंचपूर. बरं का देवी, महिषासुराने या गावात हल्ला केला तेव्हा तुळजादेवींनी त्यांचं मंदिर पृथ्वीच्या पोटात गडप केलं. उरला तो फक्त हा चिंतामणी पाषाण. आता महिषासुराचा अंत होऊन देवींचं मंदिर पुन्हा वर येत नाही तोपर्यंत हा चिंतामणी पाषाणच या गावातील लोकांसाठीचा आधार आहे. हे काय होतंय नंदी महाराज? देवी, ह्या चिंतामणी पाषाणात तुळजाईंचा अंश आहे आणि तुम्ही देखील तुळजादेवीचंच रूप आहात. तुम्हा दोघांची एकमेकांना ओळख पटली आहे. काय हो, ह्या कोण आहेत? अहो कोण आहे म्हणजे? कदम बाबा पाहताय ना, अहो छोटी मुलगी आहे ती, शेजारच्या गावातीलच आहे. अहो आम्हाला खरं खरं सांगा, आम्ही देवी आईचे निश्चिम भक्त आहोत. देवी आई चिंचपूर मध्ये निघून गेल्यापासून आम्ही दररोज इथं येतोय. बरं, आज पहिल्यांदाच आम्हाला काहीतरी वेगळी जाणीव होती. कोण आहे ही लेक? कदम बाबा, असं समजा की तिला देवीचा आशीर्वाद आहे. बाकी याहून मी फार काही सांगू शकत नाही. ये बघ माय, तू कोण आहेस आम्हाला ठावं नाही आणि ते जाणून बी घ्यायचं नाही. बरं, तुला बघितल्यापासून एक नवीन आस मनात जागी झाली. या भूमीला असुराने येडा घातलाय, ते लवकर सुटणार आणि तुळजाईचं राज्य पुन्हा येणार अशी आशा मनात निर्माण झाली. आई राजा, आई राजा, आई राजा. खरं सांगायचं तर आम्ही इथे कुणाची तरी भेट घ्यायला आलोय. तरी वाटलंच आम्हाला. ते जेव्हा इथं आलेत ना व, तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं आता काहीतरी वेगळं घडणार आहे. ते कोण ते? अहो, जरा बाहेर येता का? तुम्हाला भेटायला कोण आले ते बघा.